हॅलो फ्रेंड्स, तर मी आजपासून तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी वेट लॉस जर्नी. ॲक्च्युली मी आधी अशी होते, मग अशी झाले आणि म्हणजे मी माझं 20-22 किलो वजन कमी केलं. त्यानंतर मी परत पूर्ववत झालेली आहे, कारण मी प्रेग्नंट राहिले, डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरीनंतर मी परत पहिल्यासारखी झाली आहे. आता डिलिव्हरीच्या दरम्यान काही काही कारणांनी मी एक्सरसाइज नाही करू शकले. त्यानंतर डिलिव्हरीनंतर खास करून बाळाला जन्म दिल्यानंतर अजिबात नाही शक्य होत आयांना, बऱ्याच आयांना नाही शक्य होत, कारण बाळाकडे बघायचं असतं, घरातलं पाहायचं असतं. तर ते मलाही शक्य नाही झालं. पण आता बाळ थोडं मोठं झालं आहे, तर आता मी ते करू शकते. तर म्हटलं आपण अनिशा हे पेज ओपन केलं आहे, तर आपण सगळ्यांसोबत ही जर्नी शेअर करावी. कारण माझ्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर मीही कन्सिस्टंट राहील आणि माझ्यामुळे कोणाला तरी मोटिवेशन पण मिळेल. कारण एक नवीन आई जी असते ती कुठेतरी रिग्रेट घेऊन असते, पण मला अजिबात रिग्रेट नाही की माझं वेट गेन झालं आहे. कारण मी खूप गोंडस बाळाला जन्म दिलेला आहे आणि प्रत्येक आईने हेच मान्य केलं पाहिजे की आपण एक खूप गोड बाळाला जन्म दिलेला असतो. एक आई खूप मोठ्या प्रोसेसमधून जाते या दरम्यान आणि हे प्रत्येक स्त्री जाणते. त्यामुळे ह्या गोष्टीचा सगळ्या स्त्रियांना अभिमानच असला पाहिजे की आपण एका खूप गोड बाळाला जन्म दिलेला असतो, एक खूप मोठं युद्ध पार करून आलेलो असतो. त्यामुळे या सगळ्याचा रिग्रेट काही नाही. फक्त आपण वेट गेन झालं आहे तर ते वेट लॉस करणं गरजेचं आहे. ते आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे आणि आपली हेल्थ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि आपल्या बाळाला बघण्यासाठी, आपल्या कुटुंबाला पाहण्यासाठी आपली स्वतःची हेल्थ चांगली ठेवणं आपलं कर्तव्य आहे. तर यासाठी आपण वेट लॉस केलं पाहिजे किंवा फिट राहिलं पाहिजे आणि त्यासाठीच मी आता ते करायला घेतलं आहे. त्यातले मी काही तुम्हाला डाएट जे मी फॉलो करत आहे, एक्सरसाइज करत आहे, थोडंफार दाखवेन. त्यातलं डाएट कोणी फॉलो करू नका. ते प्रॉपर तुम्ही करणार असाल तर कडूनच घ्या. हे माझं डाएट हे माझ्या डायटिशियनकडून माझ्या मेडिकल कंडिशननुसार, माझ्या वेटनुसार मला दिलेलं आहे. ते तुमच्या वेटनुसार, तुमच्या मेडिकल कंडिशननुसार दुसरं असू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचं डाएट हे डायटिशियनकडून घ्या. बाकी एक्सरसाइज, वॉकिंग हे तर केलंच पाहिजे. आपल्याला वेट लॉस करणं हे थोडंसं अवघड जातं स्त्रियांना. कारण काय होतं, बाळाला पाहायचं, त्यानंतर घरातलं पाहायचं, बाहेरची कामं असतात. या सगळ्यातून आपलं एक वेगळं डाएट फूड बनवणं हे थोडंसं अवघड जातं. पण कन्सिस्टंट राहिलो, थोडीशी मेहनत घेतली तर आपण नक्की वेट लॉस करू शकतो. आणि हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. आधी मला थोडं सोपं गेलं होतं, कारण बाळ नव्हतं. आता बाळ आहे तर थोडंसं चॅलेंजिंग आहे, पण ठीक आहे, मी करू शकेन असं मला वाटतंय. आणि तुम्ही माझ्यासोबत राहा, मलाही मोटिवेट करत राहा. तर स्टे ट्यून. थँक्यू.